उडीद वडा करायचा प्लॅन तर आपण करतो, पण खूप वेळा काय होतं, वडा बाहेरून तर क्रिस्पी होतो पण आतमध्ये तसाच कच्चा राहतो आणि तो खाताना मात्र घशात अडकतो. हे सगळं टाळण्यासाठी करायचं काय, चला तर मग बघूयात. सगळ्यात आधी तर पावशेर उडीद डाळ घेतली होती मी आणि ती 4 तास कोमट पाण्यामध्ये भिजत घातली. बारीक करत असताना त्याच्यामध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये बारीक करायचं. दोन्ही सुद्धा मिश्रण 4 तास मी बाजूला ठेवलं होतं. 4 तासानंतर चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि हातांचा वापर करून छान फेटून घ्यायचं आणि बॅटर अगदी हलकं करून घ्यायचं. चमच्याने वगैरे फेटत बसायला बघू नका, कारण ते तेवढ्या प्रमाणात हलकं होत नाही आणि तेच कारण असतं आतमध्ये वडा कच्चा राहण्याचं. आणि अजून एक गोष्ट, आता तुम्ही बोलताल की मेदू वड्यागत वडा का नाही केला, तर आधी माझा दही वड्यांचा प्लॅन होता, तो मी स्किप करून उडीद वड्यांवरती आणला. त्याच्यामुळे मी असं केलंय. पण कारण काही का असेना, आपलं मेजर जे रिझन असतं, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, तसेच अगदी झाले होते.